नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्हाला पण अशी मस्त चमचमीत झणझणीत शेवची भाजी खायची आहे का? खानदेशी पद्धतीत जास्त शेवची भाजी खाल्ली जाते। हे बघा, आपण खूप छान शेवची भाजी बनवलेली आहे आणि अगदीच कमी साहित्यात आपण ही शेवची भाजी बनवलेली आहे। हे बघा, मोठी लांब आकाराची शेव घेऊन आपण ही भाजी बनवणार आहोत आणि खूप कमी साहित्य लागतं आणि वेळ पण खूप कमी लागतो आपल्याला ही शेवची भाजी बनवण्यासाठी। बघा, रंग खूप छान आलाय शेवच्या भाजीला आणि अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी शेवची भाजी बनते। चला तर बनवूया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। कढईमध्ये 4 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल गरम झाले की जिरं टाकूया यामध्ये। हे बघा, तेल गरम झाले, जिरं छान तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक किसलेला कांदा घालून घेणार आहे। हे बघा, जिरं छान तडतडू द्यायचं। त्यानंतरच कांदा मी किसून घेतलेला आहे, टोमॅटोही किसून घेतलेला आहे। 2 ते 3 मीडियम साईजचे मी कांदे इथं किसून घेतलेले आहेत किसणीच्या सहाय्याने। तर हे आपण घालून घेत आहोत। आता कांदा छान हलका सोनेरी रंगावर भाजल्यानंतरच बाकीचं साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। छान सोनेरी रंगावरती आपण कांदा अगोदर भाजून घ्यायचा आहे। कांदा आपला भाजून झालेला आहे बघा, सोनेरी रंगावरती। आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण यामध्ये एका साईडला 1 पळी तेल टाकून जो आपला लसूण आहे तो घालणार आहे आपण। थोडंसं साईडला आपण कांदा सारलेला आहे। आता तेल टाकून घेऊया आणि त्यामध्ये मी 1 चमचा लसूण बारीक केलता खलबत्त्यामध्ये तो टाकून घेऊया आपण। अगोदर लसूण का टाकला नाही, कारण अगोदर जर टाकला तर लसूण करपू शकतो कांदा भाजीपर्यंत, त्यामुळे आता आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊया। टोमॅटो पण मी इथे किसून घेतलेला आहे, बारीक नाही केलेला। आता सर्व एकत्र मिक्स करून आपण छान टोमॅटो तेल सुटेपर्यंत मसाल्याला आपण हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित। हे बघा, आपलं छानपैकी सर्व साहित्य परतून झालेलं आहे। मी यामध्ये आता चिमूटभर थोडंसं हिंग घेतलंय, हिंग पण घालून घेते चिमूटभर। आता घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। सर्व आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण घरगुती मसाला हा 1.5 चमचा मसाला घेणार आहे मी, 1.5 चमचा। त्याचबरोबर आपण टाकणार आहे सुहानाचा चिकन मसाला। याने भाजीला टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी इथं चिकन मसाला घेतलेला आहे सुहानाचा। आता आपण मस्त तेलामध्ये परतून घेऊन त्यावरती थोडीशी अजून कोथिंबीर। सर्व साहित्य आपलं परतून झालेलं आहे। आता इथं पाणी घातलेलं आहे मी, छोटा ग्लास आहे, 2 ग्लास मी पाणी टाकणार आहे त्यामध्ये। हे बघा, छान आपलं मस्त ग्रेव्ही टाईप आहे। थोडीशी अजून जरा थोडीशी पातळ बनवायची आपल्याला भाजी। हे बघा, मस्त थोडंसं वरती टाकलेलं आहे पाणी। हे बघा, मस्त आपली भाजी। आणि आता आपण या भाजीला मस्त उकळी येऊ द्यायची छानपैकी। गरम ह्याच्यात उकळी असताना अजिबात शेव टाकायची नाही, त्यामुळे काय होतं की शेव म्हणजे तुटते आणि अशी बारीक पूर्ण झाली होते। त्यामुळे आपण उकळी येऊ देऊन थोडंसं थंड झालं की त्यामध्ये नंतर शेव टाकणार आहे, अगोदर शेव टाकून भाजी शिजवायची नाही। हे बघा, उकळी आलेली आहे आपली। थोडंसं मी थंड होऊ देणार आहे ह्याला।
4 ते 5 मिनिट त्यानंतरच शेव टाकणार आहे। हे बघा आता शांत आहे, उकळी नाही आहे याला। आता ही शेव टाकून घेतलेली आहे। आपण तुरकटी शेवचा यूज केलेला आहे मी इथं, मोठी शेव लांब। तर आपली ही शेवची भाजी बनवून आता रेडी आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बनवून कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन। ही शेवची भाजी बनवून तयार आहे आपली। थँक यू।